पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आज पुन्हा एक मी आपल्या सर्वांचे उपकार आणि आभार मानतो की आज आपण ह्या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस उपस्थित झालेला आहात. आपल्यातले काही लोक दिवसभर उपवासन प्रार्थनेच्या सभेमध्ये होते आणि त्याच्यामध्ये ते थकून न जाता ह्या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे. याच्या मोबदल्यात परमेश्वर तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ आणि परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आज पुन्हा एक वार आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. आणि मी देवाच्या वचनाकडे वळण्याअगोदर समानता आणि त्यांचे या दोघांचे मी उपकार मानतो की त्यांनी गायनाच्या सभेमध्ये पुढे येऊन आपल्याला मार्गदर्शन केलं. परमेश्वर असंच या लेकरांना आशीर्वाद देऊ आणि परमेश्वराच्या सेवेसाठी त्या दोन्ही लेकरांची तयारी परमेश्वर करू. आपण होतं तेवढे गुडघे टेकू आणि प्रार्थना. स्वर्गातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, तुझे आभार उपकार मानतो. परमेश्वरा, तू जिवंत आहेस म्हणून आज आम्ही आजचा हा दिवस पाहू शकलो. आजची सायंकाळ परमेश्वरा तुझ्या नामस्मरणामध्ये आम्ही व्यतीत करत असताना आम्हाला तुझी आठवण येते. आणि परमेश्वर, आम्हाला एवढंच माहीत आहे की तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. आम्ही ज्ञानाने उणे असे आहोत आणि परमेश्वरा तू आम्हाला अभिवचन दिलेलं आहेस की जर आम्ही ज्ञानाने उणे असेल तर आम्ही तुझ्याकडे यावं आणि ज्ञान प्राप्ती करावी. आणि ते ज्ञान फक्त माहितीसाठी नसून आमचं अंतःकरण बदलण्यासाठी असावं. आणि परमेश्वरा, त्याचा फायदा फक्त आम्हाला नसून इतरांना देखील व्हावा अशा प्रकारचा आशीर्वाद तो आम्हाला. प्रेमळ पित्या, तुझं वास्तव्य पुन्हा एक वार आमच्यामध्ये असू दे. आमच्यामध्ये परमेश्वरा तुझा अनुभव आम्हाला घडावा असू दे. प्रेमळ पित्या, प्रत्येक वचन जे आम्ही वाचू, ज्याच्यावरती अध्ययन करू, परमेश्वरा ते शब्द फक्त शब्द नसून तुझी वाणी आहे, तुझे शब्द आहेत असं परमेश्वर आम्हाला त्याचा अनुभव घडावा म्हणून अशा प्रकारचा आशीर्वाद आम्हाला. गहन आणि गूढ गोष्टी शिकणार आहोत तर परमेश्वरा पवित्र आत्मा नेहमीप्रमाणे आमच्यावरती पाठव. उपकार मागतो परमेश्वरा की आतापर्यंत पवित्र आत्म्याने आमच्या अंतःकरणामध्ये कार्य केलेलं आहे. आणि आज देखील विनंती करत आहोत की तू आमच्या संगती राहा. आमच्या पापांची चुकांची दैनिक कृपेने क्षमा कर. शुद्ध अंतःकरण, शुद्ध विचार दे. आणि परमेश्वरा, इथून पुढची भक्ती जी आहे ती तुझ्याच गौरवासाठी आणि तुझ्याच मान बघण्यासाठी असावी असं होते. कारण की नम्र प्रार्थना येशूच्या नावात मागतो आहे. आमेन. दहा आज्ञा याच्याविषयी आपण शिकत आहोत, बरोबर? की 10 आज्ञेचं पालन आपण केलं पाहिजे का? आपण 2 गोष्टीविषयी शिकलो, मोशेचे विधी नियम आणि देवाचे नियम. मोशेचे विधी नियम जे मोशेनं स्वतः त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे त्याच्याविषयी आपण शिकलो. आणि देवाचे जे आज्ञा आहेत, देवाचे जे नियम आहेत ते स्वतः देवाने लिहिले असं आपण पाहिलेलं आहे. देवाच्या 10 आज्ञेमध्ये देखील शब्दाविषयी नमूद केलेला आहे. तो 7वा दिवस आहे. प्रत्येक 6 दिवसानंतरचा जो दिवस आहे तो शब्बात दिवस आहे. आणि मोशेच्या नियमांमध्ये देखील आपण शब्दाविषयी पाहिलं, 20व्या दिवसाविषयी पाहिलं. तो 20वाचा दिवस 7वा महिना पहिला दिवस, 7वा महिना 10वा दिवस असा येतो, म्हणजे वर्षातून एकदा. आणि ज्यावेळेस आपण कलेसिकरास पत्रेचा 2रा अध्याय पाहिला तर त्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की ज्या गोष्टी आपल्या विरोधात होत्या त्या देवाने, येशू ख्रिस्ताने काय केल्या? वधस्तंभावरती रद्द केल्या. म्हणून कोणीही तुमचा न्याय करू नये. कशामध्ये? अन्न अर्पणे, पेय अर्पणे आणि त्याच्या निगडीत जे शाबात आहेत त्याच्याविषयी कोणीही तुमचा न्याय करू नये. तर तो शाबात जो आहे तो कोणता आहे? 7वा महिना पहिला दिवस, 7वा महिना 10वा दिवस. म्हणजे 7वा दिवसाचा जो शाबात आहे तो सोडून जो शाबात आहे तो शाबात देवाने रद्द केला. पण 7व्या दिवसाचा शाबात 10 आज्ञेमध्ये आहे. देव म्हणतो की आपण त्या 10 आज्ञा पाळल्या पाहिजे. बर, आता
तुम्ही खूप लोकांशी भेटला असाल जे बाकीच्या मंडळांमध्ये आहेत आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की 10 आज्ञा पाळायची गरज नाही, कारण की 10 आज्ञा बरसतांपावरती रद्द झाल्या. पण त्याच्याविषयी आपल्याला उत्तर देवाच्या वचनातून मिळालं. किती लोकांनी हे वचन जे आहे ते इतरांना सांगितले आहे, जे तुम्ही इथं शिकला? फार छान, तुम्हाला आशीर्वाद. फक्त एका व्यक्तीने फक्त सांगितलं, 2. तुम्ही वचन सांगितलं, डिस्कस केले असं. बरं, ठीक आहे. 3, 4. ह्या कल्पामध्ये स्त्रिया ज्या आहेत त्या फार थोडा आहे. फार छान, चांगली गोष्ट आहे. बरं, पुरुषांनी कोणी? नाही, कोणत्या आज्ञा रद्द झालेल्या आहेत आणि कोणत्या आज्ञा रद्द झालेल्या आहेत त्याच्याविषयी तुम्ही तिथून शिकल्यानंतर कोणाला सांगितले आहेत का? बरं, ठीक आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काय प्रश्न लोकांचे असतात जेणेकरून ते म्हणतात की 10 आज्ञा पाळायची आम्हाला गरज नाही? याच्या व्यतिरिक्त की बाबा 10 आज्ञा वधस्तंभावरती रद्द केल्या, याच्या व्यतिरिक्त ते लोक आणखी काय म्हणतात जेणेकरून त्यांचं उत्तर हे असतं की बाबा 10 आज्ञा पाळायची आपल्याला गरज नाही, कारण की हा मुद्दा. कोणता मुद्दा? बर, येशूवरती विश्वास ठेवला की 10 आज्ञा पाळण्याची गरज नाही. मग आता येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे काय? मग त्याच्यातून आपल्याला कळलं पाहिजे की येशूवरती विश्वास ठेवणं वेगळं आणि देवाच्या वचनावरती वेगळं, वचनावरती विश्वास ठेवणं वेगळं आहे का एक आहे? आज सकाळीच आपण शिकलो, परत एकदा शिकूया. मॅडमनी या ठिकाणी सांगितलं की येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला की 10 आज्ञा पालन करायची गरज नाही. म्हणजे थोडक्यात येशूवरती विश्वास ठेवला की 10 आज्ञा पालन केल्यासारखं होतं. बरोबर? आता पाहूया की तसं आहे का. आता येशूवरती विश्वास ठेवणं म्हणजे आता येशूवरती विश्वास ठेवणं म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. येशूवरती विश्वास ठेवणं म्हणजे येशू ह्या जगामध्ये बालकाच्या रूपामध्ये, मानवाच्या रूपामध्ये ह्या भूतलावरती आला. तोही त्यातलाच एक भाग झाला. पण तेवढंच पुरं आहे का? मग आपला पुढचा भाग आहे की येशू ख्रिस्त लहानाचा मोठा झाला का? येशू ख्रिस्त तरुणच स्वर्गातून ह्या भूतलावरती आला, लहानाचा मोठा झाला. त्याच्यावरती आपला विश्वास आहे का? आहे. मग एवढंच पुरेसं आहे का? तेवढंच देवाच्या वचनामध्ये लिहिले का? नाही लिहिलं. ह्याच्या व्यतिरिक्त येशूवरती विश्वास ठेवणं म्हणजे काय? तुम्ही म्हणाल, आपण म्हणू की येशू ख्रिस्त पाप विरहित आयुष्य जगला. आहे का उदाहरण? कोणतं वचन सांगाल की येशू ख्रिस्त पाप विरहित आयुष्य जगला? वचन सांगा. येशू ख्रिस्त पाप विरहित आयुष्य जगला, याच्यासाठी वचन सांगा. नाही, उपासाच्या ठिकाणी तिथं त्यानं मोहावरती विजय मिळवला, पण आयुष्यभर त्याने कधी पाप केलं नाही. याच्याविषयीची प्रतिती तुम्हाला कुठून येते? नाही तर लोक म्हणतील की येशू ख्रिस्ताने पाप केलं. काय उत्तर आहे तुमच्याकडे? तुम्ही होय म्हणाल का? नाही. कशावरून नाही म्हणणार? पुरावा काय की येशू ख्रिस्ताने कधी पाप केलं नाही? आठवतं का इब्रिकरास पत्राचा 4था अध्याय? खूप वेळेस आपण शिकलो. इब्रिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 15 वचन. इब्रिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 15 वचन. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला समान भीती वाटेल असा आपला प्रमुख याजक येशू ख्रिस्त जो आपला महायाजक आहे तो कसा आहे? तो असा आहे की आपल्याला होत असलेला त्रास, प्रत्येक अडचण जी आहे ते त्याला त्याची जाणीव आहे. त्याला जाणीव नाही असा आपला महायाजक नाही. बर, पुढे. याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारख केला होता. तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे फक्त म्हणजे माझ्या फक्त प्रमाणे या सगळ्यांच्या प्रमाणे, सगळ्यांच्या प्रमाणे तो ही पारखला गेला. म्हणजे तुम्हाला जे मोह येतात, मला जे मोह येतात, पूर्ण जगाला जे मोह येतात, त्या प्रत्येक मोहामध्ये सैतानानं त्याला परखलं. किती मोह आहेत जगात? पुस्तकामध्ये आहे.
दुसरा अध्याय आहे. जगामध्ये असा शब्द आहे त्याच्यामध्ये, डोळ्याची अभिलाषा. हा, आठवतं का वचन? आणि काय? नेत्र 10च्या पुढे आहे वचन, ते 10 ते 15च्या मध्ये आहे. दुसरा अध्याय 10 ते 15 मध्ये आहे. पण त्या 5 पुस्तकामध्ये कोणतं ते पुस्तक शोधून पहा. माहित पाहिजे, हे वचन माहित पाहिजे. महत्वाची वचन आहेत. ठीक आहे, आणखी जवळच उत्तर 15 वचन. आता त्या 5 पुस्तकामध्ये दुसरा अध्याय 15 वचन कोणतं आहे ते सांगा मला. पंधरा वचन वाचा. पहिले योहान याचा दुसरा अध्याय 15 वचन. जगावर व जगातल्या गोष्टीवर करू नका. बरं, पुढे. जर कोणी जगावरती प्रीती करीतो असेल तर त्याच्या ठाई ती त्याची प्रीती नाही. जर जगावरती कोण प्रेम करत असेल तर त्याच्यामध्ये देवाचं प्रेम नाही, ते त्याचं प्रेम नाही. बरं, पुढे. का? पुढे. कारण जगात जे सर्व आहे, कारण जगात जे सर्व काय आहे, देहाची वासना, मुद्दा नंबर 1, डोळ्याची वासना मुद्दा नंबर 2, आणि विषयीची खुशाली, संसाराविषयी संसारिक खुशारकी ही तिसरी गोष्ट. याच्याशिवाय ह्या जगामध्ये दुसरं काहीच नाही. ते पित्यापासून नाही. म्हणजे थोडक्यात काय, जगामध्ये जर मोह आहे तर तो मोह कोणताही घ्या, चोरीचा घ्या, व्याभिचाराचा घ्या, खून करायचा असू दे, खोटं बोलायचं असू दे, किंवा एखाद्याला फसवायचं असू दे, कोणताही मोह ह्या जगामधला घ्या, कोणताही व्यक्ती आजपर्यंतचा घ्या, त्या व्यक्तीला जो मोह आजपर्यंत झालेला आहे तो ह्या 3 पट्टीमध्येच पडतो. एक, देहाची वासना. देहाची वासना त्याच्यामध्ये तर मोह येईल. किंवा दुसरं, डोळ्याची वासना. आता देहाची वासना म्हणजे काय, डोळ्याची वासना म्हणजे शारीरिक संबंध. डोळ्याची वासना म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला बघून आवडतात त्या गोष्टीवरती तुमचं मन बसतं. मग ते काही असू दे, मनुष्य असू दे किंवा एखादी वस्तू असू दे, त्याला म्हणायचं डोळ्याची वासना. वासना शब्द येतो. मग त्याचा अर्थ असा का की एखादी गोष्ट आपल्याला घ्यायची तर डोळे बंद करून घ्यायचे? नाही, म्हणजे त्याचा अर्थ असा का की जर आपल्याला काहीतरी वस्तू खरेदी करायची असेल चांगली तर डोळे बंद करायचे आणि घ्यायची, कारण तिथे लिहिले डोळ्याची वासना. मग आता काय करायचं? डोळे बंद करून घ्यायचे का एखादी गोष्ट? तिथं काय लिहिलंय? डोळ्याची वासना म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपण बघतो आणि वाईट विचार आपण मनामध्ये आणतो, त्याला म्हणायचं डोळ्याची वासना. किंवा देवाची इच्छा नसताना त्या गोष्टी आपण पाहतो, त्याला म्हणायचं डोळ्याची वासना. कळलं? बर, त्याच्या अगोदर काय वाचलं? देहाची वासना. देहाची वासना म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे खायचं, मला ते खायचं. ते म्हणजे भूक, प्रत्येक गोष्टीची भूक. मग ती भूक फक्त जेवणाचीच नसेल तर कोणत्याही गोष्टीची भूक असू शकते. बरं का? तर ती झाली देहाची वासना. आणि तिसरं काय? संसारिक खुशाली. म्हणजे मी निर्णय घेईन, मला माहित आहे, माझ्या इच्छानुसार सगळं झालं पाहिजे, त्याला म्हणायचं सांसारिक खुशाली. मी शिक्षण कमवले, मी नोकरी करतोय, माझ्याकडे एवढा पैसा आहे, मी एवढा पैसा कमवतो, माझा पगार एवढा आहे, माझं कुटुंब असं आहे, माझी मालमत्ता एवढी आहे, माझ्या पाठीमागे इतके लोक आहेत, माझी लोक इतकी वाहवा करतात. मी 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 त्याला म्हणायचं सांसारिक खुशाली. मोह जो असतो ते ह्या 3 पट्टीमध्ये, या 3 पट्टीच्या बाहेर मोह नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतंय की जगामध्ये याच्याशिवाय दुसरं काहीच. झालं का? बरं, आता येशू ख्रिस्तानं पाप केलं नाही एवढंच होतं का?
येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं म्हणजे काय की येशू ख्रिस्त आपल्याला पापापासून मुक्त करून म्हणजे पवित्र करून आपल्याला पवित्रतेमध्ये ठेवण्यामध्ये त्याच्याकडे क्षमता आहे असा विश्वास आपला येशू ख्रिस्तावरती आहे का आपण एवढंच म्हणू शकतो की येशू ख्रिस्त माझ्या पापाची क्षमा करू शकतो आणि मला एक वेळेस पवित्र करू शकतो पण ते पावित्र्य टिकवून ठेवल का नाही देव हे मला खूप वेळेस ज्यावेळेस आपण पवित्र आयुष्याविषयी विचार करतो त्यावेळेस आपण स्वतःकडे बघतो की बाबा मी पवित्र राहीन का मी पवित्र राहीन का जेव्हा की देव म्हणतो अरे बाबा मी तुला पवित्र करेन आणि मी तुला पवित्र राहण्यासाठी मदत करेन तू फक्त काय कर तुझी मर्जी माझ्यावरती बस मी जेवढं सांगतो तेवढं कर पवित्र करण तुझं कसं करायचं तुला पवित्र कसं ठेवायचं माझी जबाबदारी कळालं का बरं तर आपण परत त्या प्रश्नाकडे येऊया लोक काय म्हणतात की 10 आज्ञा पालन करायची गरज नाही कारण की येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला की 10 आज्ञेचं पालन केल्यासारखं आहे बरं असं जर आहे मला माहित नाही आताच ते प्रश्न आलेला आहे म्हणून त्याचं उत्तर देत आहे असं जर आहे तर येशूवरती विश्वास म्हणजे काय तर विश्वासाची व्याख्या आपण पाहिलेली आहे पण रोमकारासपत्रामध्ये त्याच्याविषयी आणखी जास्त लिहिले रोमकारासपत्र 10वा अध्याय 17 वचन आज दुपारीच ते वचन वाचलं परत एकदा वाचूया रोमकारासपत्र याचा 10वा अध्याय आणि 17 वचन याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्याद्वारे होते आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते रोमकारासपत्राचा 10वा अध्याय 17 वचन म्हणतं की विश्वास देवाच्या वचनातून विश्वास कुठून येतो देवाच्या वचनातून आता तसं जर आहे तसं जर आहे तर आता जरा लक्ष द्या जरा लक्ष द्या प्रश्न विचारतो लक्षपूर्वक उत्तर द्या ज्यावेळेस लोकांना विचारलं जातं की तुमचा देवावरती विश्वास आहे का त्यावेळेस त्यांच्या समोर ते काय विचार करत असतात होय म्हणतात त्यावेळेस काय विचार करत असतात काय त्यांच्या डोक्यामध्ये विचार असतो ज्यावेळेस ते म्हणतात हा देवावरती माझा विश्वास आहे तर त्यांच्या मनामध्ये त्यांचा विचार काय विचार करत असतो त्यांचं देवाची प्रतिमा बरोबर ना काय विचार करत असतो आपण देवावरती विश्वास आहे का आहे म्हणजे थोडक्यात काय देवाची प्रतिमा आपल्या समोर येते त्याचं चित्र आपल्या समोर येतं आणि आपण म्हणतो की हा त्याच्यावरती विश्वास ठेवतो पण त्यांच्यासमोर मग देवाचं वचन मांडायचं म्हणायचं विश्वास जो आहे ना तो वचनातून येतो आणि ह्या वचनावरती विश्वास आहे का मग ते म्हणतील आहे ह्या वचनामध्ये तर असं लिहिले आणि मग ते म्हणतात की अरे देवावरती आमचा विश्वास आहे आणि वचनात तर असं लिहिले म्हणजे थोडक्यात काय लोक देवाची प्रतिमा आणि देवाचं वचन वेगळं करतात जेव्हा की ते करायचं देवावरती विश्वास ठेवणं म्हणजे देवाच्या वचनावरती विश्वास ठेवणं जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही माझ्यावरती मी देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवता का त्यावेळेस तुम्ही होय जर म्हटलं तर त्याचा अर्थ काय मी जर म्हटलं की मी माझ्या बंधूवरती विश्वास ठेवतो त्याचा अर्थ काय झाला त्याचा अर्थ काय झाला अनुभव घेतलेला आहे म्हणजे काय अनुभव घेतलेला आहे बरोबर अनुभव माझ्या सगळ्यांसाठी आहे पण माझा ह्यांच्यावरती विश्वास आहे जास्त त्याचा अर्थ काय नाही रिलेशन नातं सगळ्यांसाठी चांगलं पण यांच्यावरती विश्वास मला ठेवायला सोपं पडतं बाकीच्यासाठी नातं जरी असलं तरी विश्वास ठेवू का नको विश्वास ठेवू का म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का जितक्या लोकांसाठी तुमचं नातं आहे सगळ्यांवरती तुम्ही विश्वास ठेवता हा बरोबर मग त्याचा अर्थ काय झाला त्याचा अर्थ म्हणजे आपल्या काही गोष्टी म्हणा विश्वास टाकतो नाही परत तोच शब्द आला मग परत शब्द प्रश्न की विश्वास अवलंबून राहणे बरोबर म्हणजे थोडक्यात काय की बाबा तो व्यक्ती जे मला सांगेल जे विचार तो माझ्या समोर मांडेल जर त्या विचारांचं मी अनुकरण केलं तर माझं भलंच होईल हे मला 100% माहित आहे म्हणून मी त्याच्यावरती विश्वास
त्याला म्हणायचं विश्वास. जमले म्हटल्यानंतर आपल्याला होयच म्हटलं पाहिजे असं नाही. आपण जर विश्वास तशा प्रकारचा नसेल तर आपण मान्य केलं पाहिजे की तशा प्रकारचा विश्वास माझा केला. मी काही प्रमाणामध्ये देवावरती विश्वास ठेवू शकतो, पण सगळ्याच गोष्टीत. उदाहरण मला तुम्ही उत्तर द्या किंवा मला तुम्ही उदाहरण सांगा की काही लोक काही प्रमाणावरती देवावरती विश्वास ठेवतात पूर्णपणे, पण काही काळानंतर ते म्हणतात की देव जर हे करत असेल तर मग मी जास्त देवासाठी राहू शकत नाही किंवा विश्वास ठेवू शकत नाही. बोलून दाखवत नाही ते, पण त्याच्या कृतीतून दिसतं की बाबा त्यांनी पूर्णपणे त्या देवावरती विश्वास ठेवलेला नाही. देव एकच आहे, पण काही गोष्टीमध्ये विश्वास, काही गोष्टीमध्ये विश्वास नाही. सांगा बाबा, किंवा तुम्ही स्वतः तुमची साक्ष सांगा. ह्या बाबतीमध्ये पूर्णपणे देवावरती मी विश्वास ठेवलाय, पण ह्या बाबतीत मला काय माहिती. म्हणजे 100% देवावरती विश्वास आहे, फार छान. कधी असं झालं नाही की बाबा देवा मी तुला अंतःकरण दिलं मी परत घेतो, असं कधी नाही झालं. मी तुला माझी मर्जी दिली पण आता ती मर्जी मी पाठीमागे घेत आहे, मला स्वतःच्या मर्जी अनुसार चालाय, असं कधीच झालं नाही. सांग उत्तर सांग. देवावरती विश्वास म्हणजे काय ह्याच्याविषयी शिकत आहोत. कारण की मुद्दा काय आहे, येशूवरती विश्वास ठेवला की 10 आज्ञा पाळल्यासारखं आहे. म्हणजे नेमकं काय विश्लेषण करूया त्याचं. येशूवरती विश्वास ठेवणं म्हणजे कल्पना करा की एक ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जसं की एक माणूस जो देवाचं करतो काय एव्हरीथिंग सगळ्या गोष्टी हो, बट द थिंग विच इज होल्डिंग बॅक आणि त्यामुळे तो देवापासून दूर येते की फॉर एक्झाम्पल व्यसन ॲज अ सिन म्हणजे व्यसन करणं नाही, पण दॅट्स द थिंग. त्यामुळे तो काय करतो की होल्ड बॅक करतो. मग मला सांगा की कोणत्या क्षेत्रामध्ये तो देवावरती विश्वास ठेवतो. व्यसनामध्ये तो देवापासून दूर जातो, पण कोणत्या ठिकाणी तो देवावरती म्हणतो की देवा तू जे सांगशील ते मी करेन. एवढं फक्त मला सांग, कोणत्या क्षेत्रामध्ये तसं करतो मनुष्य. बरोबर आहे तुमचं उत्तर. कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही व्यसनाविषयी सांगितलं, ज्या क्षेत्रामध्ये मनुष्य म्हणतो नाही बघा तेव्हा मला ते व्यसन आवडतं. व्यसन म्हणजे काय? हा काय वाईट सवय याच्याविषयी काय हे व्यसन आहे का? हा मग हे सांगा ना. मोबाईलचं व्यसन. हा बरं. आणखी काय? Each and everything that is taking you away from God is addiction. बरं ठीक आहे. आणखी काय? बरं आता मला सांगा की तो मनुष्य कोणत्या क्षेत्रामध्ये देवावरती पूर्णपणे विश्वास ठेवतो? बाकीचे सर्व आहे. हा मग सांगा ना, उदाहरण सांगा ना. बरोबर असं Like वाटतं. चर्चला जाणं हा. फॉर एक्झाम्पल. मग नाही काय विचार करून चर्चला जातो तो व्यक्ती? आजारपणात विश्वास ठेवतो. देवाजवळ जातो त्यामुळे नाही नाही देवाजवळ जाणं वेगळं आणि पूर्णपणे देवावरती विश्वास ठेवतो. देवाला तिथं भिस्त टाकतो ना, तिथं मान्य करतो. म्हणजे आजारी पडल्यानंतर देवाकडे धावा करतो तो पूर्णपणे. नाही अवलंबून राहतो का देवा? अवलंबून राहतो तुला. बरं मग कोणत्या क्षेत्रामध्ये देवाकडे जात नाही? प्रश्न कळाला का? सुख भेटत असेल, हा रोजच्या गरजा जर भेटत असेल, व्यवस्थित चाललेले असतील तर मग देवाची आठवण येत नाही. असे लोक बघितलेले आहेत. बरं. आणि जे आजारपणामध्ये मग त्यांना असं वाटतं की लगेच बरे व्हावं. आमची जी कोणी व्यक्ती असेल ती. हा. मग काही कारणास्तव लवकर बरे होत नाही किंवा मग जातात, तर मग त्यावेळेला त्यांचा विश्वास देवावरचा उडतो आणि देवाने आम्हाला मदत नाही केली असं त्यांचा विचार होतो आणि मग ते देवापासून दूर जातात किंवा देवाला सोडतात. असं बघितलेलं आहे. उदाहरण मी सांगतो म्हणजे आपल्या सर्वांना जास्त जवळून कळेल. कल्पना करा की एक व्यक्ती आहे ज्याला 1 लाख रुपये पगार आहे. महिना प्रतिमाह 1 लाख रुपये पगार आहे. तो काय म्हणतो माहिती का? देव मला पैसा पुरवेल हे मला काम करेल. तीच नोकरी गेली की मग त्याला कोणतं सांगते बाबा नोकरी घे, पण शबाताच्या दिवशी तेवढी सुट्टी घे. आणि ते पण कुठं IT कंपनीमध्ये शबाताच्या दिवशी सुट्टी. काय विचार करतो तो IT करून? कॉम्प्रोमाइज. नाही काय विचार करतो? त्याला सांगितले सल्ला की
शाबाताच्या दिवशी देवानं सांगितले की कामकाज करू नको, त्या दिवशी सुट्टी घे. मग त्या तरुण व्यक्तीच्या मनामध्ये काय विचार येतो? शाबात IT कंपनी, शाबात माझा अधिकारी, काय विचार येतो? बरं, आणखी नाही मोहाकडे जातो, पण विचार काय येतो पहिला? हा IT कंपनीकडेच बोलू वाटतं. नाही, विचार काय येतो मला? तो काय निर्णय घेतो हे विचारत नाही. पैसा भेटतोय नाही बरोबर, पैसा मिळेल हा, कामाला. त्याच्या मनामध्ये काय विचार येतो माहिती आहे का? मी जर हे जाऊन माझ्या मालकाला सांगितलं की बाबा माझं रोस्टर तू बदल, माझं टाइम टेबल तू बदल आणि मला शनिवारच्या दिवशी सुट्टी दे, त्या व्यक्तीला वाटतं की माझा मालक असं कदापि करणार नाही. म्हणून तो काय निर्णय घेतो? शाबात पाळला नाही तरी चालेल, देवाला माझा माहित आहे. म्हणून म्हटलं की जो मनुष्य म्हणतो की देव मला पैसा पुरवतो, तोच आता म्हणतो की बाबा ह्या क्षेत्रात देव मला मदत करत नाही. म्हणून म्हटलं की तुमचा आत्मविश्वास देवावरती जो आहे ना, फक्त एकच क्षेत्रामध्ये असून चालत नाही. येशू ख्रिस्तावरती विश्वास म्हणजे पूर्ण वचनावरती विश्वास, पूर्ण देवाच्या वचनावरती विश्वास. जेवढं काय याच्यात लिहिलं ना तेवढा सगळ्यावरती विश्वास. एक जर पान तुम्ही सोडलं तर त्याला विश्वास आहे. अशा प्रकारे विश्वास लोकांना समजून सांगितलं. मग त्यांना कळेल की येशू ख्रिस्तावरती ते म्हणतात ना विश्वास ठेवतोय म्हणजे नेमकं काय? मनुष्य कशाने जिवंत राहावं? मनुष्य कशाने जिवंत राहावं? पहिलं मोह येशू ख्रिस्तावरती आला. येशू ख्रिस्त म्हणाला हे खचित लिहिलेलं आहे, हे मी तुला खचित सांगतो किंवा हे लिहिलेलं आहे. काय? व्यवस्थित सांगा, पूर्ण वाक्य सांगा. बरोबर आहे उत्तर, पण पूर्ण वाक्य सांगा. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या प्रत्येक वचनाने जिवंत राहावं. प्रत्येक वचन पाहिजे प्रत्येकाचं, मग मनुष्य जिवंत राहील. जर मनुष्य प्रत्येक वचनानुसार जात नसेल तर तो भाकरीनं थोड्या काळ पर्यंत जिवंत राहील, त्याच्यानंतर. देवावरती विश्वास ठेवणं म्हणजे त्याच्या प्रत्येक वचनानुसार आयुष्य जगणे हे उत्तर. मग त्या लोकांसमोर म्हणायचं की बाबा देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, 10 आज्ञा ज्या आहेत त्या रद्द झालेल्या नाहीत, 10 आज्ञा आपल्याला पाळल्या पाहिजे. तुझा विश्वास आहे का त्या वचनावरती? तो व्यक्ती काय करेल? तो व्यक्ती म्हणेल नाही. मग तू देवावरती कसा विश्वास ठेवतोस? हे वचन मी लिहिले का? नाही, देवाने लिहिले ना. मग देवावरती विश्वास ठेवणं आणि देवाच्या वचनावरती विश्वास ठेवणं वेगळं आहे का? पण लोक काय करतात, देवावरती विश्वास ठेवतात म्हणजे ते फक्त त्याचं चित्र डोळ्यासमोर आणतात, पण देवाचं वचनाचं काय? देवाचं वचन पण डोळ्यासमोर आलं पाहिजे ना सगळं. कारण की येशू ख्रिस्ताने प्रत्येक शब्द, त्या मोहाचं उत्तर देताना प्रत्येक शब्द देवाचे उपकार मानतो. येशू ख्रिस्ताचे उपकार मानतो की प्रत्येक शब्द त्यानं बरोबर वेचलेला आहे. तो म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जिवंत राहायला पाहिजे. पण आपण काय करतो, एकतर फक्त नवीन करारच घे आणि त्याच्यावरतीच जिवंत राहा, किंवा जुना करारच घे आणि त्याच्यावरतीच जिवंत राहा. देव जेव्हा की पूर्ण भाकरी देत आहे, आपल्याला अर्धीच भाकरी पाहिजे, आपल्याला चतकोरच भाकरी पाहिजे आणि त्याच्यातच आपण समाधान. म्हणून जर कोणी आपल्याला म्हणत असेल की येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला की 10 आज्ञा पाळल्यासारखं आहे, तर त्याला विचारायचं की 10 आज्ञा पाळाव्या लागतात, त्या आपोआप पाळल्या जात नाहीत. कारण की निर्णय घेण्याची ताकद देवाने आपल्याला दिली आहे. निर्णय घ्यायचा म्हणजे आपण निवडायचं आज्ञा पाळायची का नाही, आपण निर्णय घ्यायचा व्यभिचार करायचा का नाही, आपण निर्णय घ्यायचा चोरी करायची का नाही. देव आपल्याला मदत करेल चोरी न करण्यासाठी, पण निर्णय. आता निर्णय घेण्याची जी ताकद आहे ती आपल्याला कोणी दिलेली आहे, देवाने की सैताने? पण जरा विचार करा, देवानं जरी निर्णय घेण्याची ताकद आपल्याला दिली असली तरी देखील देव आपल्यासाठी निर्णय घेत नाही. देव म्हणत नाही की बाबा मीच तुला ताकद दिली, मीच तुझ्यासाठी निर्णय घे, असं देव म्हणतो का? नाही. म्हणजे निर्णय घेण्यासाठी देव ही त्या ठिकाणी काय करत नाही आणि सैतान ही त्या ठिकाणी काय करत नाही. दोघं असंच हात घेऊन उभा राहतात आपल्यासमोर की बाबा माझा मुलगा निर्णय काय.
कळालं का? ह्या चेक वरती सही करायची तुझी, तू काय कर, तुझी मर्जी. आणि तो व्यक्ती फक्त चेक वरती सही करत राहतो. आपल्याला त्याला विचारायची काही गरज नाही. पण कल्पना करा की त्याला 10 लाख रुपयाचा चेक साईन केला, तर आपण काय करू? अरे बाबा, मला कमीत कमी विचारायचं तर होतं ना. देव म्हणतो नाही, तू मला विचार किंवा न विचार, निर्णय घेण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे. निर्णय तू घ्यायचा आहेस की तुला देव पाहिजे हे सत्य. आणि जर तसं आहे तर 10 आज्ञा पालन करायचं का नाही हा निर्णय आपण घ्यायचा आहे. आणि निर्णय घेण्यासाठी देव कळालं का? मग 10 आज्ञाचं पालन जे आहे ते आपोआप होईल का? म्हणजे जर आपल्या हातामध्ये कोणीतरी, कल्पना करा की आई वडिलांनी आपल्याला काहीतरी काम सांगितलं, आपण झोपेत असताना आई वडील म्हणतात उठ उठ आणि बाजारात जाऊन हे काहीतरी घेऊन ये, आणि आपण चिडतो आई वडिलांवर. आणि मग आपल्याला निर्णय घ्यावा लागतो की चिडायचं, बोलायचं का नमूदपणे म्हणायचं की बाबा ठीक आहे ते सर्व गोष्टी. निर्णय आहे ना, आपोआप गोष्टी होतात का? आपोआप आज्ञापालन होईल का? नाही. मग येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं म्हणजे थोडक्यात आज्ञापालन जे आहे ते आज्ञापालन करणं शक्य आहे. देवाच्या मदतीनं मी आज्ञापालन शक्य आहे हे मी देवावरती विश्वास ठेवतो की देव मला आज्ञापालनासाठी मदत करेल. हा माझा देवावरती विश्वास आहे का? विश्वास. म्हणून म्हटलं की आपला विश्वास, आपण जेवढे वचन वाचतो ना तेवढ्यावरच विश्वास, तेवढ्यावरच आपण काय करतो. आपल्याला मराठीमध्ये म्हण आहे, सरड्याची झेप कुंपणापर्यंत, तेवढंच. पण देव म्हणतो की पूर्ण शास्त्रावरती आपल्याला विश्वास, पूर्ण शास्त्र अभ्यास केला आपण आणि सखोल अभ्यास केला तर आपला विश्वास तेवढा सखोल आणि तेवढा मोठा होईल. जेवढं वचन कमी माहिती तेवढा विश्वास कमी. बरोबर आहे ना? जर माझ्या भावावरती मला विश्वास ठेवायचा तर जेवढी त्याच्याविषयी माहिती जास्त तेवढा विश्वास त्याच्यावरती जास्त. म्हणून येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं म्हणजे प्रत्येक वचनावरती विश्वास ठेवणं. त्याच्यामध्ये 10 आज्ञा आल्या का? त्याच्यामध्ये आरोग्य म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेणं आलं का? होय, आलं. मग जर व्यक्ती म्हणत आहे की मी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आणि जर तो 10 आज्ञा पालन करत नसेल, तो व्याभिचार करत असेल, तो चोरी करत असेल, तो खोटी साक्ष देत असेल, तर त्याचा देवावरती विश्वास नाही. हे 101% बरोबर. म्हणून देवाच्या वचनावरून आपण हे शिकत आहोत की देवावरती विश्वास ठेवला म्हणजे आज्ञापालन केलं नाही. आज्ञापालनासाठी आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. देवावरती विश्वास ठेवूनच आपण आज्ञापालन करतो, पण आज्ञापालन आपल्याला ते कृतीमध्ये दाखवावं लागतं. मग त्यांना एक प्रश्न विचारायचा, तुम्ही जर देवावरती विश्वास ठेवता असं म्हणतात आणि 10 आज्ञा पालन करण्याची गरज नाही कारण की 10 आज्ञाचं पालन त्याच्यामध्ये होत असतं असं जर तुम्ही म्हणता, तर त्यांना विचारायचं की तुम्ही 10 आज्ञेपैकी कोणती आज्ञा मोडत नाही. एका पाठीमागे एक आज्ञा घ्यायची, माझ्या खेरीज तुला अन्य देव नसावेत. तुम्ही आज्ञा मोडता का? नाही, मी अजिबात ती आज्ञा मोडत नाही. कोरी मूर्ती करू नको. तुमच्या घरामध्ये येशू ख्रिस्ताची मूर्ती आहे का? मरियमची मूर्ती आहे का? त्याची पूजा तुम्ही करता का? होय, करतो. मग आज्ञापालन कसं द्या? मग आज्ञापालन. म्हणून देवावरती विश्वास म्हणजे त्याच्या पूर्ण वचनावरती विश्वास, म्हणजे त्याच्या वचनावरती अवलंबून राहून, देवावरती अवलंबून राहून ते वचन आपण आत्मसात करतो, त्यानुसार चालतो. त्याला म्हणायचं देवावरती विश्वास ठेवून चालणे. प्रत्येक वचन जे आहे ते घेतो आपण, त्या वचनानुसार चालतो, त्याचा अनुभव आपल्याला घडतो, आपण सातत्याने चालत राहतो. त्याला म्हणायचं येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून. जो व्यक्ती पापातच राहतो तो म्हणतो की देवावरती माझा विश्वास आहे. काय विश्वास आहे तुझ्यामध्ये? मग बाकीच्या लोकांमध्ये फरक काय? तेही पापी आहेत, तूही पापी आहेस. एवढाच फरक की तू देवाचं नाव घेतोस आणि ते देवाचं नाव घेत नाही. तू त्याच्या देवावरती विश्वास ठेवतो, तर तुझ्या आयुष्यामध्ये फरक पाहिजे ना, बदल घडलेला दिसून आला पाहिजे ना. फक्त देवाचं नाव घेतलं म्हणून मत्तई याचा 7वा अध्याय 20-21 मत्तई 7वा अध्याय 20 आणि 21.
यास्तव हा. तुम्ही त्यांच्या फळावरून त्यांना ओळखा. यास्तव तुम्ही त्यांना त्यांच्या फळावरून ओळखा. म्हणजे फक्त देवाचं नाव घेतात म्हणून त्यांना ख्रिस्ती म्हणायचं नाही, त्यांच्या फळावरून ओळखा. बरं, पुढे. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणारे प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असा नाही. बरं. तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो जो त्याचा माझ्या होईल. स्वर्गीय पित्याची इच्छा काय? देवाचं वचन. त्याच्या वचनानुसार चालतो त्याला काय होईल? त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळेल. म्हणजे जे लोक पवित्र आहेत, देवाच्या वचनानुसार चालतात, तेही देवाचं नाव घेतात, आणि जे लोक देवाच्या वचनानुसार चालत नाहीत तेही येशू ख्रिस्ताचं नाव घेतात. मग देव म्हणतो की बाबा सगळेच जे तुम्ही नाव घेतात ना, प्रभूजी प्रभूजी, त्यातले सगळेच देवाच्या राज्यामध्ये जाणार. नाव घेतलं म्हणून तुम्ही जाणार नाही, तर तुम्ही कृती देवाची करता, देवाची इच्छानुसार चालता, म्हणून तुम्ही स्वर्गाच्या राज्यात. तर देवावरती विश्वास ठेवणे पूर्णपणे म्हणजे देवाच्या वचनांवरती पूर्णपणे विश्वास ठेवणे. कारण की देवाचं वचनच देवाविषयी आपल्याला सांगतं. कळालं मुद्दा? आणखी काय कारण असेल की लोक म्हणतात की आपल्याला 10 आज्ञा पालन करायची गरज नाही? काय कारण असेल? मूळ कारण आपण शोधून काढलं, आज्ञा रद्द झाल्यात असं, पण ते आपण शोधून काढले की तसं नाही. 10 आज्ञा देवाने क्रूसावरती रद्द केलेल्या नाही. बरं, मग दुसरं काय कारण असेल की लोक म्हणतात 10 आज्ञेचं पालन करायची गरज नाही? काय कारण असेल तुम्हाला माहित असेल? काय कारण दिलं असेल लोकांनी तुम्हाला? 10 आज्ञाचं कठीण आहे. बर, 10 आज्ञा पालन करणं कठीण आहे. बघूया. कठीण आहे. बर, कठीण आहे का अशक्य आहे? कठीण आहे का अशक्य आहे? कठीण आणि अशक्य मध्ये फरक आहे. 10 आज्ञा पालन करणं कठीण आहे आणि 10 आज्ञा पालन करणं अशक्य आहे, याच्यात फरक काय? कठीण म्हणजे त्रासदायक, अशक्य म्हणजे होऊ शकतो. कठीण म्हणजे त्रासदायक म्हणजे ते आज्ञापालन होऊ शकतं, पण एवढंच की त्रास होतो. अशक्य म्हणजे आज्ञापालन शक्यच नाही. कितीही कष्ट घेतले तुम्ही आणि देवाने तरी देखील ते शक्य नाही. असं आहे का? कोणतं वचन सांगाल त्याच्यासाठी? त्या लोकांना उत्तर देण्यासाठी कोणतं वचन सांगाल की आज्ञापालन शक्य आहे? बर, ठीक आहे. कोणतं वचन आहे ते? कुठं लिहिले? बरोबर आहे उत्तर? योहान 14:15 मध्ये लिहिले, जर तुम्ही माझ्यावरती प्रेम करा तर तुम्ही माझ्या आज्ञा पालन करा. येशू ख्रिस्त खोटं बोलला का त्या ठिकाणी? येशू ख्रिस्त तुला माहित आहे की आज्ञा पालन शक्य नाही, आणि तू म्हणतोस की माझ्यावर जर तुमचं प्रेम असेल तर तुम्ही आज्ञा पालन. येशू ख्रिस्त खोटं बोलू नको. खोटं बोलला का येशू ख्रिस्त त्या ठिकाणी? येशू ख्रिस्ताला माहित नाही का आज्ञा पालन शक्य आहे का? माहित आहे म्हणूनच बोलला नाही. मग लोक म्हणतील 10 आज्ञा ज्या आहेत त्या पालन करायची गरज नाही. मग क्रूसाच्या अगोदर पालन करायची गरज होती, क्रूसाच्या नंतर का नाही? क्रूसाच्या अगोदर ते आपल्यासाठी पवित्र, यथान्याय आणि चांगले आहेत. पाप म्हणजे क्रूसाच्या नंतर ते पवित्र झाल्या, क्रूसाच्या नंतर त्या पापी झाल्यात का? नाही, सर्व गोष्टी. आणखी कोणतं वचन सांगाल हे सांगण्यासाठी की आज्ञापालन शक्य आहे? स्वतःच्या ताकदीवरती नाही, देवाच्या ताकदीवर. स्वतःच्या ताकदीवरती काही आपण करू शकत नाही. ते करू नये, ते चुकीचं. त्याच्याविषयी मागच्या आठवडे आपण शिकलो, जे आज्ञेचे कृत्य करतात ते शापित आहे. शिकलो ना मागच्या आठवडी? जे आज्ञेचे कृत्य करतात म्हणजे थोडक्यात स्वतःच्या ताकदीवरती आज्ञापालन करून देवाला म्हणतात, देवा मी आज्ञापालन केले, मला स्वर्गाचं राज्य पाहिजे. त्याला म्हणायचं स्वतःच्या कीर्तीवरती त्यांनी आज्ञापालन केलं. देवाचं वचन म्हटलं की ते शापित. मागच्या आठवड्यात त्याच्या आपण स्वतःच्या कीर्तीवरती काही करू शकत नाही. आज्ञापालन जरी आपल्याला करायचं असेल तरी देखील ते देवाच्या मदतीनंच करावे लागेल. उदाहरण सांगा, कोणतं वचन सांगाल हे सांगण्यासाठी की आज्ञापालन शक्य आहे? योहान 14:15 झालं. त्याच्यानंतर सर्व वचनांचा वचन जर तुम्हाला माहित नसतील तर त्या सर्व गोष्टी जे सांगतील ना लोक, आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू. का? आपला पायाच खंबीर नाही. हवेनं ते फळ का खाल्लं? कारण की देवाचं वचन जे होतं त्याच्यावरती ती खंबीर नव्हती, म्हणून
फिलिपियरास पत्राचा 2 अध्याय 13 वचन वाचले तुम्ही, परत एकदा वाचा. फिलिपियरास पत्राचा 2 अध्याय 13 वचन. कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठाई आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. फिलिपियरास पत्र 2 13 अध्याय 13 वचन. हो. परत एकदा वाचा. कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठाई आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. बर 4:13 वचन. मला जो सामर्थ्य देतो मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काय करायस शक्य त्याच्यामुळे मी सर्व काय करायस शक्तिमान. शक्तिशाली आहे किंवा मी सामर्थ्यवान आहे. सर्व काही म्हणजे काय? मोहावरती विजय मिळवू शकतो का? हो. पापावरती विजय मिळवू शकतो का? हो. आज्ञापालन होऊ शकतं का? होय. शब्द पाळू शकतो का आपण? हो. 10 आज्ञा पाळू शकतो का? हो. प्रार्थना करू शकतो का? हो. जो बोबडा बोलतो तो प्रचारक होऊ शकतो का? हो. सर्व. कारण की आपण कोणावरती अवलंबून असतो? म्हणून खूप वेळेस ज्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं ना एखादी जबाबदारी, ही जबाबदारी तुम्ही पार पडा, मग आपण काय करतो? स्वतःच्या क्षमतेकडे लक्ष देतो. माझ्यामध्ये तेवढी क्षमता आहे का? माझ्यामध्ये ती क्षमता आहे का? माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे? एवढंच म्हणायचं. देवा, तुझी काय इच्छा आहे तेवढं सांग, मी माझ्याकडे बघणार नाही. तू जर म्हटलास की ते मी काम केलं पाहिजे तर ते काम मी नक्कीच करेन. का? कारण की मी माझ्या क्षमतेवरती अवलंबून राहणार नाही, तुझ्या ताकदीवरती अवलंबून. दावीद आणि गोलियात. दावीदानं कोणाकडे लक्ष द्यायचं? गोलियातचं ती लढताना. गोलियात केवढा हार, दावीद केवढा गंजले. काय आहे का हो? मग तरी देखील दावीदानं गोलियातला कसं काय ठार केलं? पूर्णपणे परमेश्वर म्हणजे त्यानं तो कोणाकडे लक्ष दिलं? कळलं का? म्हणून म्हटलं की तुम्हाला ती गोष्ट माहीतच असेल, घटना. त्या घटनेमध्ये आपण पाहतो की गोलियात जो आहे तो काय करतो? आव्हान देतो देवाच्या लोकांना. आणि आव्हान देताना एक चुकीची गोष्ट करतो. काय चुकीची गोष्ट करतो गोलियात? आव्हान देत असताना त्याचं पूर्ण शरीर जे असतं ते कशानं झाकलेलं असतं? शिलकत असतं. मुकुट, काय हेल्मेट मराठीमध्ये काय माहिती नाही. तर सुरक्षा कवच असतो, सगळं असतं. हातात भाला असतो मोठा आणि सगळा पूर्ण तयारीने आलेला असतो. दावीदाकडे काय? फक्त गोपन. मग त्या ठिकाणी अहंकारामध्ये गोलियात देवाच्या लोकांना आव्हान देताना एक चुकी करतो. काय चुकी? आणि तेवढीच चुकी त्याला भारी पडते आणि दावीदाला तेवढंच पाहिजे. शिल्पत तो म्हणतो की कोण हे आहेत? जर तुमच्यामध्ये कोण शूरवीर असेल तर त्याला माझ्याशी लढावं. मग दावीद म्हणतो लोकांना, कोण आहे हा जो सुनताहीन आहे, जो आम्हाला काय करत आहे? आव्हान देत आहे. मग त्याच्यानंतर परत गोलियात जो आहे तो काहीतरी म्हणतो आणि परत आव्हान करतो. काय करतो? त्याचं जे हेल्मेट असतं ते पूर्णपणे बंद असतं. तर ते हेल्मेटचा भाग एवढाच होतो आणि एवढंच त्याचं कपाळ जे आहे ते दिसायला सुरुवात होते. दावीद म्हणतो, बाबा तू दिवस मोजलेस. तो दावीद एकच दगड घेतो. 5 दगड असतात त्यातले एक दगड घेतो. बरोबर आहे. तो दगड आर पार शिरून तो डोक्यात घुसतो आणि तेवढा मोठा भलदंड गोलियात जो आहे तो खाली पडतो. मग दावीद त्याच्या छातीवरती त्याच्या शरीरावर बसून त्याचा संवाद. देवाला आपल्याला आपला शत्रू नष्ट करण्यासाठी फक्त गोपन पाहिजे. आपल्याला चिलकत आणि बाकीच्या गोष्टीची गरज नाही. जेव्हा की देवाच्या वचनामध्ये लिहिलं नाही की आपल्याला तो अंगरक्षकाचा पोशाख पाहिजे, तर तो पोशाख कसला पाहिजे? देवाचं वचन, देवाचा विश्वास, देवाचं प्रेम, देवाची शांती, हे आपलं ढाल, हे आपलं शस्त्र. म्हणून म्हटलं की ज्या वेळेस ख्रिस्ती आयुष्य जगायची वेळ येते ना, स्वतःकडे बघायचं नाही, लोकांकडे बघायचं नाही, देवाकडे बघायचं.
कारण की देवाकडे बघितलं की ताकद मिळते, लोकांकडे बघितलं की आपण आपला विश्वास डगमगतो, बाबा हा असा आहे तर मी कसा. जर देव म्हणाला की स्वर्गाच्या राज्यामध्ये फक्त 10च ख्रिस्ती लोक जाणार आहेत, किती? 10. पुढच्या आठवड्यात किती जण आपण या ठिकाणी? त्या 10 पैकी कोणाकोणाचे नाव तुम्ही घ्या, बरोबर का? मग जर देव म्हणाल तर आपण मग काय यायचं थांबायचं. जो येणारा येताना थांबेल त्याचा अर्थ काय की बाबा तो स्वतःकडे बघतो की बाबा मी त्या पातळीचा नाही, माझ्यामध्ये तेवढा चांगलपणा आहे. देव म्हणतो की कुठं बायबलमध्ये तुला मी लिहिलेलं तू दाखव मला की मी कुठं लिहिलंय की बाबा तू स्वतःकडे बघ. मी सांगितलं तुला की तू माझ्याकडे बघ. पण आपण स्वतःकडे बघ. म्हणून आपल्याला ख्रिस्ती आयुष्य जगत असताना देखील आपल्याला खूप निराशा आपल्याला सहन करावी लागते. का? स्वतःकडे बघून आपण एवढे थकलोय की आपल्याला आता येशू ख्रिस्ताकडे जरी बघितलं तर आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये आशा दिसते. कारण की सवय झाली आपल्याला स्वतःकडे पाहण्याची. कल्पना करा की तुम्ही जर सगळ्या जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती असाल तर तुमचा आत्मविश्वास काय की तुमच्याकडे पैसा आहे. जर तुम्हाला म्हणालं कोण की तुम्ही गरीब आहात, तुम्ही मान्य कराल का? तुम्ही मान्य कराल का? का नाही करणार? कारण की जगाच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे काय आहे? पैसा आहे, म्हणून तुम्ही म्हणाल की बाबा मी काय आहे? श्रीमंत आहे. पण जर ख्रिस्ती माणसाला कोणी जर म्हटलं की बाबा तू गरीब आहेस आणि त्याच्याकडे खरोखरच पैसे जे दिसतात ते नाही आहेत, मग त्यांना मान्य करावं का की तो गरीब आहे? त्यानं मान्य करावं का की तो गरीब आहे? का नाही? तो म्हणेल बाबा मी श्रीमंत नाही, माझा देव श्रीमंत आहे, त्याचं जे काय आहे ते माझं. म्हणजे थोडक्यात काय, पैसा असू दे अथवा नसू दे, बल असू दे अथवा नसू दे, बुद्धी असू दे अथवा नसू दे, देव आहे ना, देवाच्या मदतीने मी सर्व गोष्टी करण्यासाठी सामर्थ्य आहे. त्याला म्हणायचं मग जे लोक म्हणतात ना की आज्ञा पालन करणं अशक्य आहे, 21व्या शतकामध्ये पवित्र आयुष्य जगणं फार अवघड आहे, मग त्या व्यक्तीला ते वचन दाखवायचं, म्हणायचं या वचनाचा तू मला कृपा करून अर्थ सांग, या वचनाचा तू मला अर्थ सांग, आणि प्रत्येक शब्द त्याच्यातून उचलायचा. येशू ख्रिस्त परत एकदा वाचा, 4 अध्याय 13 वचन, एक वचन एक शब्द पाहूया. जो मला सामर्थ्य देतो, जो मला सामर्थ्य देतो. कोण देतो मला सामर्थ्य? त्यालाच विचारायचं. तो म्हणेल येशू ख्रिस्त. मग त्याला विचारायचं की सामर्थ्य म्हणजे काय? शक्ती. शक्ती कशासाठी? ज्या गोष्टी आपल्याला करता येत नाही त्या गोष्टी देव काय करतो? आपल्याला सर्व पार पाडण्यासाठी तो सामर्थ्य देतो. बरं, पुढे. त्याच्याकडून मी हा सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. सर्व काय करायस शक्तिमान आहे. म्हणजे देव इतकं सामर्थ्य देतो. म्हणजे त्यालाच विचारायचं, देव तुला इतकी शक्ती देईल का, किंवा देव तुला अशी शक्ती देईल का की थोड्याच गोष्टी तू करू शकतो? तर तू म्हणत नाही सर्व गोष्टी मी करू शकतो. पण सर्व गोष्टी म्हणजे नेमक्या काय? पापावरती विजय मिळवू शकतो का? का देवाची ताकद एवढी पुरेशी नाही की तुला पापातून बाहेर पाडण्याची देवामध्ये ताकद नाही? अशी ताकद आहे का देवाची? म्हणून म्हटलं की ज्या वेळेस आपण वचन वाचतो त्या वचनाचा प्रत्येक शब्दाचा विचार करायचा. म्हणून देवानं ज्यावेळेस, येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस सांगितलं मनुष्य फक्त भाकरीनेच नाही, त्याचा अर्थ असा का की फक्त वचनच वाचायचं, भाकरी खायची नाही का? तिथं काय लिहिले? केवळ भाकरीने नव्हे. म्हणजे काय? भाकरी खाल्लीच पाहिजे, जेवण जेवलंच पाहिजे. कारण की देवानं तसं आपलं शरीर घडवलेलंच आहे. जेवण जेवलंच पाहिजे. पण जेवढं आपण जेवण जेवतो तसंच आपण देवाचं प्रत्येक वचन आत्मसात, तरच मनुष्य काय होईल? जगेल. आणि ज्यावेळेस प्रत्येक वचनानुसार आपण जगू त्यावेळेस आपण म्हणू की बाबा खरंच मी येशू ख्रिस्तावरती काय करतो. याच्याविषयी आपण पुढच्या आठवड्यात जास्त शिकणार आहोत. की खूप लोक म्हणतात की आपला उद्धार जो आहे, आपलं तारण जे आहे ते कृपेनं झालेलं आहे. आठवतात का हे शब्द? आपलं तारण कशाने झालेलं आहे? कृपेने झालेलं आहे. आपल्या आज्ञा पालनाची आपल्याला गरज नाही. ते म्हणतात की कृपा जी होती ती कृपा
जुन्या करारामध्ये होती का नव्हती आणि नवीन करारामध्ये आहे की नाही. जर कृपा आहे तर आज्ञा पण आहे. याच्याविषयी आपण जास्त येणाऱ्या आठवड्यामध्ये शिकणार आहोत. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद